गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 5:30 वाजले आहे. तर आज आहे आमच्या घरी पितराचं जेवण. माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि हे मांजर बघा मला आडवं झाले, ते काय पुढे मला जाऊ देईना. पण गेले मी त्या घरात आणि अंधारच होता. तर चहा ठेवला, चहा वगैरे झाला आमचा. चहा पिल्यानंतर मग गाय धुवायची होती, गाईचं दूध काढायचं होतं. तर गाईचं दूध काढायला गेलो. मग आम्ही गाईचं दूध काढून झालं आणि मग स्वयंपाकाची तयारी. पीठ मळून ठेवलं, चहा झाला, दूध गरम केलं. आज पितराचं जेवण असल्यामुळे माझी एकटीचीच खूप धावपळ झाली. मुलांना डब्बा पण द्यायचा होता. मग साक्षीला मी शेंगदाण्याची चटणी करून दिली आणि चपात्या पण करून घेतल्या. एकीकडे कारले पण उकडत टाकले होते. इकडे बघा म्हटले सार्थक काय करतोय बघावा. तर त्याचे कपडे खूप ओले होते. त्यांनी ते ओले कपडे इस्त्री केले आणि मग त्यांनी ते कपडे घातले. आणि त्याच्यानंतर मग मी केली रशीची तयारी, कांदा वगैरे भाजला. इकडे आज त्यांनी पण मला आळूच्या वड्या भरण्यासाठी मदत केली. आळूच्या वड्या त्यांनी भरल्या. काही गिलके वगैरे काही कापायच्या होत्या, काही भाज्या त्यांनी कापून दिल्या आणि मग मी आळूच्या वड्या लावल्या. एकटीला एवढं सगळं करायचं असलं तर काही उमजत नाही, काय करावं आणि काय ठेवावा. पण मग थोडी आत्यांनी पण मदत केली मला. त्या पण काही करू लागल्या आणि मी पण, दोघींनी मिळून आम्ही तो स्वयंपाक पूर्ण केला. मामांनाही असं गोडाचा स्वयंपाक काय आवडत नाही. मग त्यांच्यासाठी सार आणि 2 बाजरीच्या भाकरी केल्या आणि त्यांना पण जेवण वाढून दिलं मी पटकन असं, कारण सकाळच्या त्यांना गोळ्या खावा लागतात. हा स्वयंपाक पण करायचा, त्यांना वाढून पण द्यायचं. मुलं घरी नाही, मग माझी एकटीचीच धावपळ होत असते. आणि आमच्याकडे पाऊस पण खूप चालू होता बघा, सगळीकडं ओलं. बघा ना, आजच्या दिवशी कावळ्याला घास पण द्यावा लागतो. तर कावळा पण आला आणि घास पण त्याने घेऊन टाकला. माझी खीर करायची बाकी होती, तर मी खीर करून घेतली. तांदूळ भाजून घेतले होते आणि मग ते मिक्सरला दळून घेतले. आता तेवढं शूट करायला कोणी नव्हतं, माझी एकटीची धावपळ चालू होती. मग मीच केलं सगळं. तर ते काही शूट झालं नाही. जेवढं माझ्याच्याने शक्य झालं तेवढं मी शूट केलं आहे स्वयंपाक करता करता. आणि मी इथं दुधाची खीर नाही केलेली, बिना दुधाचीच केलेली आणि गूळ टाकून केली. कारण आमच्या घरात काही लोक दुधाची नाही खाती, तर काही लोक दुधाची खातात. तर मग बिनदुधाचीच केली. इकडे आळूच्या वड्या पण शिजल्या होत्या आणि मग मी त्या कापून पण घेतल्या. म्हटलं आता ह्या तळून घ्यावा. तर मग सगळ्या मी कापून घेतल्या आणि माझ्या किचनवरती जागा नव्हती एवढी. किचनवरती पसारा बघा किती सारा झालेला होता, पण त्याच किचनवर मी मॅनेज केलं सगळं. आज आयुनवमी पण होती, तर आज एक सवाशीण पण जेवू घालायची होती. मग एक सुवासीन पण येणार होती जेवायला. त्याच्यामुळं मग वेळ पण होत चालला होता. 10 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी करायचा होता. पण मग मी 10 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी केला. कुरडई तळली, भजी आणि त्याच तेलामध्ये आळूच्या वड्या पण थोड्याशा निवदापुरत्या तळून घेतल्या. मग निवदापुरता मी स्वयंपाक आधी केला आणि बाकी उरलेला मग मी तो नंतर केला. आणि इथं भजी पण मी चमच्याने करून पाहिली, पण चमच्याने काही मला जमेना. थोडेसे केले चमच्याने, मग बाकी मग हाताने केले. आणि काही गिलक्याची पण भजी मला करायची होती. नंतर थोड्या पुऱ्या पण तळून घेतल्या पटकन अशा. पुरीसाठी वेगळं असं काही पीठ मी मळलं नाही. जे चपात्यांसाठी मळलं होतं त्याच पिठाच्या मी थोड्याशा पुऱ्या पण करून टाकल्या. आणि मग गिलक्याचे भजे काढले थोडेसे. मग गिलक्याचे भजे पण मग मी करून घेतले आणि एक हातात माझा फोन होता आणि एकाच हाताने मी ते भजे टाकत होते. पण टाकले मग मी ते सगळे भजे आणि करून घेतले तेवढे गिलक्याचे भजे. आणि मग ती सवासीण पण जेवायला आली. मग आत्यांना आणि तिला दोघांना संगच वाढून दिलं. त्या दोघीजणी मग त्या घरात जेवत होत्या. मग यांना पण इकडे जेवण वाढून दिलं. आणि इथे कॅमेऱ्याला माझ्या तेलकट हात लागला होता, तर त्याच्यामुळे इथं व्यवस्थित काही दिसत नाही आहे. म्हणजे थोडं अंधक आले, कारण ते मला कळलंच नाही. मलाही वाढून घेतलं होतं मी, पण तिकडे त्यांना काही लागलं सवरलं तर द्यावं लागत होतं. त्याच्यामुळं माझं जेवण मग कॅन्सल केलं. मी म्हटलं सगळं आवरून घेऊ आणि मगच आपण जेवू. मग मीही नंतर जेवण करून घेतलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.